हॅलो हॅलो. तर लगेच कासगाव मिताली 11 श्री गणेश कासगाव आपण त्वरित वेगाने क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेत. पंच देखील काही क्षणात त्या ठिकाणी पोहोचतील. चार षटकांचा हा देखील सामना असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. तदनंतर प्रथमेश 11 धामोते संघाचे संघ कर्णधार, चेंज द गेम वंजारपाडा बी संघाचे संघ कर्णधार, वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी संघाचे संघ कर्णधार, स्वर्गीय भास्कर 11 संघाचे संघ कर्णधार. या सर्व संघ कर्णधारांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं सहर्ष स्वागत. गेल्या 3 दिवसामध्ये आपले हे 4 संघ क्वालिफाय झालेत आणि आजच्या दिवसामध्ये आजचा जो लॉट्स आहे या ठिकाणी एक संघ क्वालिफाय होणार आहे. या संघांमध्ये अगदी काहीच वेळातच या ठिकाणी चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि तदनंतर मात्र क्वार्टर फायनल सेमीफायनल हे सामने लावले जातील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जे संघ क्वालिफाय झालेत ते जर या ठिकाणी आले असतील तर आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. तर प्रत्येक षटकारासाठी बेंडूदादांची मुलगी नाजुका मिनमिने हिच्याकडून तब्बल प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मॅचला सुरुवात होते. वेगवान गोलंदाजी, ज्या प्रकारे वेहेले संघाची गोलंदाजी आपण पाहिली अगदी तशाच प्रकारे मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाची गोलंदाजी देखील धारदार गोलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली होती. या सामन्यामध्ये देखील अगदी तशीच सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज पॉवर प्लेचा षटक घेऊन आला. 4 षटकांचा सामना. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. अगदी कानाला स्पर्श करून जाणारा हा चेंडू होता या ठिकाणी आणि तो चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव घोषित केला. कुठली धाव अद्याप धाव फलकावरती लागत नाही. तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत संघ मालकांकडून. स्लोवर पिक केला, त्याला ओळखलं, पाठवलं मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. समीर मालीच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. जाऊन पोहोचतोय. 4 षटकांचा सामना. 24 चेंडू या सामन्यामध्ये टाकले जातील. ते कासगाव संघाकडून 24 चेंडू खेळले जातील. ते मात्र भडवल बी प्लस संघाकडून कोणत्या धावसंख्येपर्यंत जाणार यासाठी हा संघर्ष. दुसरा चेंडू या ठिकाणी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू अगदी 30 यार्ड सर्कल मध्ये पहिला मोहरा टिपला जातोय. तो मात्र कासगाव संघाकडून जल्लोष या ठिकाणी प्रेक्षकांकडून साजरा केला जातोय. महत्वपूर्ण गडी बाद केला जातोय. समीर माली बॅक टू पवेलियन होतोय. फार मोठा हादरा बसतोय. तो दोस्ती 11 बडवल बी प्लस संघाला. नवीन फलंदाज जर्सी नंबर 17 प्रमोद ऑन स्ट्राईक जातोय. समीर माली, फार मोठा धक्का लागला मी तर म्हणेल दोस्ती 11. तर षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी आदरणीय नरेश दादा मिनमिने यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक असेल. ते मात्र बडवल बी प्लस संघाला. षटकार हॅट्रिक असो चौकार हॅट्रिक असो 1000 रुपयाचे पारितोषिक लावले. प्रमोद ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू वेगवान चेंडू, ज्या वेगाने चेंडू सरळ निघून गेला अगदी यष्टीरक्षकालाही काही कळलं नाही. त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू सरळ समोर निघून जातोय आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 22च्या स्वरूपात ही धाव धावफलकावरती जोडली जाईल.
एकेरी एक चौकार वगळता अजूनही कुठला मोठा फटका या ठिकाणी आलेला नाहीये. आता ऑन स्ट्राईक आपण पाहतोय राकेश पाटील ऑन साईडला वळून मारण्याचा प्रयत्न केला आणि वाईड या ठिकाणी आणि वन बाउन्स अशा प्रकारचा इशारा देखील केला जातोय. या एका धावेने आमचे नितेश सर सांगतील धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 6 धावा. दोन्ही 12वे प्रतिनिधी दोन्ही संघाचे आपण पाहतोय. एकीकडे बडवल बी प्लस, दुसरीकडे मिताली 11 कासगाव संघाचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अगदी बारकाईने नजरा ठेवून आहेत की स्कोअर बोर्डवरती नितेश सर काय करतायत, काही उलथापालथ तर नाही ना करत. या सगळ्या नजरा ठेवून या ठिकाणी ते दोन्ही समर्थक अजय सर देखील या मॅचकडे नक्कीच बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कारण कर्जत तालुक्यातील एक संघ आणि दुसरा विचार केला तर त्या ठिकाणी बदलापूर परिसरातील हा संघ, या दोन संघांमध्ये संघर्ष सुरू आहे. पहिलं षटक अगदी संपलं आणि पहिल्या षटकामध्ये एक चौकाराच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला तो मात्र 6 या धावसंख्येवरती. करणने पहिलं षटक टाकलं. एक वेगवान गोलंदाज आहे, ज्या ॲक्शनने ज्या गतीने चेंडू टाकतो ना, फलंदाजाला फारसे समजत नाही त्याचे चेंडू आणि त्याचा परिणाम या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती अवघ्या 6 धावा लागल्या. 4 षटकांचा सामना आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये कमीत कमी 30 ते 35 जर धावा आल्या तर मागील सामन्याप्रमाणेच त्या ठिकाणी धावा चेस करणं थोडंसं अवघड जाईल. या ठिकाणी बक्षिसांचा 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी हर्ष नरेश जामघरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक साहेबांनी लावलेले. साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो आम्ही. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी, षटकार आणि चौकार हॅट्रिकसाठी ही पारितोषिकं असतील हर्ष नरेश जामघरे साहेबांकडून. तर नवीन गोलंदाज आलाय आमचे अजिंक्य पवार, थोडे उशिरा का होईना या ठिकाणी दाखल झाले. त्यांना चैन पडत नाही आमच्याशिवाय आणि त्या या ठिकाणी आमच्या सेवेसाठी दाखल झाले. तर धन्यवाद अजिंक्य पवार सर, 4 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे साथ दिले. यावेळेस फटका खेळलाय स्ट्रेट ड्राईव्हचा, ऑन साईडला जातोय आणि त्या ठिकाणी चेंडू हाताळणी केली जाते. फेकी केली करणार तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाते. चांगलं अपडेट या ठिकाणी पाहायला मिळते. KTC लाईव्ह वेगवेगळ्या अँगलने आपण 3 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धा कव्हर करतोय. क्लॅरिटी देखील अतिशय उत्तम दर्जाची दिवसेंदिवस चांगल्या प्रकारे वाढत चाललेली आहे त्यांची आणि नाव मात्र गाजत चाललेलं आहे. तर आपण देखील जर वाहिनी पाहत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच आमच्या या मित्राला त्याच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी मदत करा. तर राज हा गोलंदाज दुसऱ्या चेंडूवरती देखील एकेरी धाव, 8 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. खऱ्या अर्थाने ओळखला जाणारा तर बेंडूदादा मिनमिने यांच्याकडून तब्बल प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं, 500 रुपयाचं भरते, 300, 100 रुपये वाढले. ओके ठीक आहे, चला 100 रुपये वाढ झालेली आहे. 200 रुपये होते, आता 300 रुपये षटकारासाठी या ठिकाणी केले. कारण षटकार येत नाही आहे, षटकार येणं गरजेचं आहे. संघ मालकांना खुश करण्यासाठी षटकार येणं गरजेचं आहे. प्रमोदच्या बॅटमधून यावेळेस ऑफसाईडला चेंडू जातोय. लॉंग ऑफमधून क्षेत्ररक्षक धावत येणार, तत्पूर्वी आणखी एक एकेरी धाव. हवा वातावरणात थोडासा बदल झालाय, दमटपणा निर्माण झालाय आणि त्यामुळे आता मात्र यानंतर लोअर स्कोअरच्या मॅचेस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील आणि अशा परिस्थितीत संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जरी धावा जरी कमी झाल्या तरी गोलंदाजीच्या जोरावरती आपण संघाला जिंकू शकतो, हा आत्मविश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि तो आत्मविश्वास ठेवावा लागेल प्रत्येक संघाला. यावेळेस फटका पुन्हा एकदा जज केलं जातंय, त्याच्याही आवाक्याच्या पलीकडे जजमेंट थोडंसं चुकलं आणि हे जजमेंट चुकताना चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईन पार. हा येतोय चौकार. दुसऱ्या षटकाच्या 7 धावा आल्यात. आता एखादा षटकार एखादा चौकार जर आला तर एक चांगली धावसंख्या या षटकामध्ये होऊ शकते. ती क्षमता देखील या फलंदाजामध्ये आहे. पॉवरफुल शॉट खेळण्यामध्ये माहीर असा फलंदाज आहे.
वेगाने बॅट फिरवली, ज्या वेगाने चेंडू आला त्या वेगाने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न फसला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल पकडतोय आणि राकेश पाटीलच्या पारीचा या ठिकाणी अंत होतोय. हॅलो हॅलो. तर या दरम्यान चांगला फटका खेळलाय, पंचांकडे आशाभूत नजरेने फलंदाज देखील पाहत असतील. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या आणि रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आला. बॅट्समन रिव्ह्यू आहे. हाईटसाठी बीमरसाठी हा चेंडू मात्र या ठिकाणी चेक केला जाईल. हां खाली आहे ना. इट्स फेअर डिलिव्हरी. 2 धावा या दरम्यान कंप्लीट केल्या आणि 2 धावांनी 15 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. तर सामन्यामध्ये स्पीडअप करायचे मिताली 11 कासगाव संघ. अतिशय वेगाने जेवढा तुम्ही सामना संपवाल तेवढं मात्र आपल्या स्पर्धेसाठी हे चांगलं राहणार आहे. राज भोईर, अगोदर होता राज लहाने, आता आलाय राज भोईर आणि पंच देखील राज भोईर आहेत. आपण लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय राज भोईर आणि दुसरीकडे गोलंदाज देखील राज भोईर. फलंदाजी मार्कवरती प्रमोद, हा स्ट्राईक एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडवरती उमेश. ही जोडी षटकारांसाठी बिंडूदादा मिनमिने यांनी पारितोषिक लावले. नरेशदादा मिनमिने यांनी षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, 300 रुपये प्रति षटकार, अशी विविध पारितोषिकं या ठिकाणी लावली गेली आहेत. परंतु त्याला गवसणी घालण्यासाठी तेवढे प्रयत्न होत नाही आहेत, कारण दमटपणा वातावरणामध्ये आल्यामुळे त्या ठिकाणी चेंडू पाहिजे तसा बॅटवरती आदळत नाही आहे आणि फटके काही जात नाही आहेत. परंतु तरी देखील एक विश्वास ठेवावा लागेल आणि त्या विश्वासाने फटकेबाजी करून या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील प्रमोद आणि उमेशला. समोर टाकला, यावेळेस आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. तत्पूर्वी एकेरी धाव, गतीने एकेरी धाव कंप्लीट केली. उमेश ज्याच्यामध्ये भरपूर क्षमता आहे, अतिशय खूप चांगल्या प्रकारे दररोज सराव करत असतो आणि त्या सरावाअंती त्याने बरेचसे चांगले कौशल्य हासिल केले, ते मात्र फलंदाजीमध्ये, आणि त्याची फलंदाजी दिवसेंदिवस बहरत आहे. या आपल्या संघ मालकाला खुश करण्यासाठी त्याच्या बॅटमधून चौकार षटकार येणं गरजेचं आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. थांबतोय उमेश. त्याला माहिती आहे आपली विकेट टिकवणं गरजेचं आहे, कारण अजूनही 1 षटक आहे, अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूंमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा जर आल्या तर एक चांगली टोटल या मैदानावरती ती होऊ शकते. हा विचार करूनच सध्या उमेश आणि प्रमोद खेळपट्टीवरती खेळतोय. एकेरी दुहेरी हा विचार करून मैदानावरती खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा राज भोईर गोलंदाजी मार्कवरती, एक नवोदित गोलंदाज कासगाव संघाचा, हा चांगल्या वेगाने मलिंगा स्टाईल, आणि हा फटका यावेळेस अगदी थोडक्यात हुकला. आदरणीय भास्कर भाऊ दिसले यांच्या बॅनरवरती जर लागला असता तर 5000 कॅश लगेच क्रेडिट झाले असते, ते मात्र या प्रमोदच्या अकाउंटमध्ये. कारण आदरणीय भास्कर भाऊ दिसले यांनी बक्षीस लावले की त्यांच्या बॅनरवरती जर फटका लागला, षटकार असो किंवा चौकार असो, जर त्यांच्या बॅनरवरती जर फटका लागला तर तब्बल 5000 रुपयाचं बक्षीस
या ठिकाणी घोषित केलेला आहे. चेंडू द्यायचे, जुना चेंडू त्या ठिकाणी द्यायचे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 2 ओव्हरच्या नंतर जुने चेंडू दिले जातील, याची देखील नोंद घ्यायची आहे. हा षटकार आलाय, अतिशय महत्त्वपूर्ण षटकार. आणि बेंडूदादा मिनमिने आपले 300 रुपये कॅश झालेत या ठिकाणी, याची देखील नोंद घ्यायची आहे संघमालक, कारण प्रति षटकार आपण 300 रुपयाचं पारितोषिक लावलंय. पहिला षटकार तर या ठिकाणी आलेला आहे. आणि अशा 2 ते 3 षटकारांची गरज असेल ती मात्र दोस्ती 11 बडवल बी प्लस संघासाठी, आणि ती क्षमता या फलंदाजांमध्ये नक्कीच आहे. तर वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी हा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. तर प्रथमेश 11 धामोते संघ आणि चेंज द गेम वंजारपाडा बी संघ, आपले संघ कर्णधार जरा या ठिकाणी संघ आला असेल किंवा संघ कर्णधार कोणी प्रतिनिधी असेल तर त्वरित व्यासपीठावरती पाठवून द्यायचे. दुसरीकडे जाऊया, राज भोईर वेगाने धावतोय पुन्हा एकदा. मलिंगा स्टाईल या ठिकाणी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंपच्या बाहेर पिच होणारा हा चेंडू होता. पंचांच्या इशाऱ्याकडे आपलं नजर असेल की या ठिकाणी बॅट कट. यस, 1 धाव कंप्लीट केली गेली. बॅट कटच्या स्वरूपात ही 1 धाव होती. किती? 24 धावा. 24 धावा धावफलकावरती. तिसरं षटक सुरू आहे. स्लोवर वन वेगाने थोडंसं फसवण्यात यशस्वी झाला तो मात्र हा राज भोईर गोलंदाज. ज्या वेगाने चेंडू टाकत होता आता कुठेतरी वेग कमी केला, कारण वेगाने चेंडू टाकल्यानंतर उमेशने त्याला षटकार खेचला होता. आणि आता मात्र या ठिकाणी स्लोवर वन टाकून फसवण्यामध्ये यशस्वी ठरतोय राज भोईर. कुठली धाव मिळत नाहीये. थोडंसं डिस्टर्बन पाहायला मिळालं ते मात्र फलंदाजाकडून, आणि तदनंतर पुन्हा एकदा सेट होतोय. राज भोईर टू उमेश. फटका खेचलाय समोरच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पोहोचणार, फेकी करणार. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. 3 षटकं संपली. 25 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावसंख्या. आणि तीन षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. आता शेवटचं षटक घेऊन आलाय तो नवीन गोलंदाज भावेश. भावेश हा गोलंदाज. तर विनंती करतो लगेचच गोलंदाजी करायची आहे मित्रा. या ठिकाणी सरावासाठी आपल्याला वेळ नाहीये. उमेश स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. 25 धावा. आता इथून पुढे किती धावा येणार या 6 चेंडूंमध्ये? फुलटॉस, लोअर फुलटॉस, त्याला चांगल्या प्रकारे पिक केलाय, पाठवून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून या ठिकाणी येतोय हाय हँडसम उत्तुंग असा षटकार. 6 धावा. 25 आणि 6 31 धावा. खूप महत्त्वपूर्ण असेल तो दोस्ती 11 बडवल बी प्लस संघासाठी. अजूनही उर्वरित 5 चेंडू आहेत. या 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा विचार असेल तो उमेश आणि प्रमोदचा. धावा 31 धावसंख्येपर्यंत संघ जाऊन पोहोचलाय.
उर्वरित 5 चेंडू. भावेश हा गोलंदाज, भावेशच्या गोलंदाजीवरती पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावलाय तो मात्र उमेशने. लोअर फुलटॉस होता, त्याला चांगला बनवला. या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करणार, शेवटी झेल ड्रॉप करणार आणि त्याचा फायदा घेणार तो उमेश आणि प्रमोद. आणखीन 2 धावा, 33 धावा. 33 धावा, तब्बल 20 चेंडू खेळलेत आणि 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 20 चेंडूच्या समाप्तीनंतर 33 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय बडवल बी प्लस संघाच्या. अजूनही 4 चेंडू या पहिल्या सत्रातील शिल्लक आहे आणि तदनंतर मात्र वेहेले संघासोबत या संघामधून जो विजयी संघ होईल याच्यामध्ये थर्ड राऊंडचा सामना त्या ठिकाणी खेळवण्यात येईल आणि तदनंतर मात्र त्या ठिकाणी नवीन लॉट्स. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे पीक केलाय, चेंडू सरळ पुन्हा निघून जातोय षटकारासाठी. आणखीन मिळतात 6 धावा, 39. आणि बेंडूदादा मिनमिने आपले मात्र तब्बल 900 रुपये कॅश या ठिकाणी झालेले आहेत. कारण प्रति षटकार या ठिकाणी बेंडूदादा मिनमिने यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक लावलं गेले आणि उमेश जामघरे या संघासाठी मात्र अतिशय सुरेख कामगिरी करतोय. कुठेतरी बॅकफुटवरती राहत चालला होता हा संघ आणि तदनंतर मात्र जसा भावेश हा गोलंदाज आला, शेवटचा गोलंदाज या षटक टाकण्यासाठी, त्याच्यावरती हल्ले चढवलेत, प्रहार चढवलेत, आक्रमण करायला सुरुवात केली आणि एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये आता मात्र यश मिळत चाललंय. पुढील गोलंदाज पुन्हा एकदा फुलटॉस, त्या ठिकाणी एज लागली गेली, फटका फसलाय, पॉइंटमध्ये चेंडू जातोय आणि त्या ठिकाणी झेल पकडल्यानंतर उमेशच्या खेळीचा अंत होतोय. उमेश बॅक टू पवेलियन. ते आता आपण पाहतोय दोन्ही खेळाडू ज्यांचे जर्सी नंबर 17 नंबरचा जर्सी परिधान केलेले दोन्ही खेळाडू, एका बाजूने प्रमोद, दुसऱ्या बाजूने पंकज, असे 2 खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय आणि दोघांचाही लकी नंबर 17 आहे. 17 आणि खतरा कोणाला भेटणार या ठिकाणी गोलंदाज भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. समोर टाकला, बॅटची कडा लागली, त्या ठिकाणी यष्टीरक्षक चुकला आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धाव्याने धावफलकावरती नितेश सर धावसंख्या झाली ती मात्र 40 आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे तो मात्र या चौथ्या षटकातील. 40 धावा झाल्यात आणि 40 धावसंख्येनंतर आता या शेवटच्या चेंडूवर जेवढ्या धावा येतील ना, खऱ्या अर्थाने तो टार्गेट सेट असेल तो ठरवला जाईल. तो कासगाव संघासाठी मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ, बाळाशेठ कांबरी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. नेहमीच आपल्या संघाला प्रोत्साहन देत असतात. हा दर्जेदार फटका येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, प्रमोदच्या बॅटमधून टार्गेट सेट करणारा हा षटकार.
नाजुका दीपक मिनमिने यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. हॅलो हॅलो. तर कासगाव संघ लगेचच आपले फलंदाज पाठवायचे. फिल्डिंग सेट झालेली आहे. आपले फलंदाज मैदानामध्ये रवाना करायचे. तर 46 धावा झाल्यात आणि विजयासाठी 47 धावांची गरज आहे. तर या ऐकूया आपण अजय सरांचा आवाज. सत्तेचाळीस धावांचं लक्ष इथून असणार आहे. दोस्ती 11 बडवल बी प्लस संघाने पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या धावा होत्या 5 आणि त्यानंतर मात्र जबरदस्त फाईट इथून दिली आणि 3 विकेट जर कमावल्या तर नाजुका दीपक मिनमिने यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. खरं तर स्वर्गीय भास्कर अंजप संघ पहिल्या रजनीमध्ये खेळला ना, प्रत्येक मॅच मध्ये दीपक दादाचा कॅश प्राइज होता आणि संघ जिंकला. आता देखील भेंडूदादांचा कॅश प्राइज येत आहे आणि बडवल बी प्लसने पहिला सामना देखील जिंकलाय. इथे देखील थोडी पॉवर पॅक बॅटिंग केली, आता पॉवर पॅक बॉलिंग करायची आणि विपक्षात लढणार तो मिताली 11 श्री गणेश कासगाव. डावाला सुरुवात 47चं टार्गेट आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिला बॉलर पंकज मस्कर इथून पॉवर प्लेला सुरुवात करेल. कासगाव संघ 47चं टार्गेट इथून चेस करण्यासाठी उतरलाय. पहिला फुल टॉस हवे कॅचची संधी आहे. पकडली कॅच. ओढा कॅच. सुपर कॅच आणि पहिला झटका. मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमला 0वरती फलंदाज इथून आउट. ठिकाणी करू नका. प्रत्येक संघ या ठिकाणी जिंकण्यासाठी आलेला आहे. तुमच्या संघाला सपोर्ट नक्कीच करा. फुल टॉस मागे ठोकलाय. चेंडू सीमा पार. चौकार. विकेट नंतर लगेच प्रत्युत्तर दिलं ते चौकाराने. वाह. पुन्हा एकदा फुल टॉस बॅटवर. आणखीन एक चौकार. खतरनाक बॅटिंग इथे पेश केली. 2 बॉल 2 चौकार. आता मैदानाच्या आतमध्ये दोस्ती 11 बडवल बी प्लसच्या पॉवर प्ले मध्ये ज्या धावा पाहिजे होते ना त्या धावा उभा राहायला सुरुवात केली. अनुराग या गोलंदाजावरती 2 चौकार खेचलेत. 1 विकेट अनुरागने कमावली. आता बावेशला इथून नियंत्रणात आणावं लागेल. समोर खेळले. चेंडू समोर. राकेश पाटील बॉल पर्यंत. दुसरीचा अटेम्प्ट होईल का. 4 बॉल धावा आहेत 9. अजूनही 38 धावांची आवश्यकता. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ इथून अजूनही अनुरागचे 2 बॉल शिल्लक आहेत. पॉवर प्लेचे ओव्हर पाहुण्यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. टॉप 5 मध्ये पोहोचणाऱ्या सर्व संघांच्या पाठीराखे खरं तर आता पाठ झालेली आहे. 3:30 वाजलेत. काहींचे मला मॅसेज देखील आलेत की किती वाजता आमच्या मॅचेस लागतील. मला बरेच जण मला तरी असं वाटतं की 2:30 वाजल्यापासून त्यांना जाग आली असावी आणि तिथून
लाईव्ह ते मॅचचा आनंद घेत आहेत. मग 3:45 वाजले तरी देखील 200 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन मॅच बघतायत. म्हणजे विचार करा की आपल्या संघाची मॅच आहे आणि आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ती मॅच येस पंचांनी या ठिकाणी DRS घेतलेलं आहे. त्या ठिकाणी थर्ड अंपायर आमचे चेकिंग करते मिलिंद सर. येस पंचांनी रेफर केलंय, इथून चेकिंग केलं जाईल आणि त्यानंतर जे काही घडलंय त्यानंतर अंपायरचा निर्णय या ठिकाणी येईल. येस अंपायर चेक करतायत. ना काय सांगते एकदम असा डबल नको पक्कू झालं. एवढं नाही सुधारत रे वाल्या असतं मग जास्त येतो पेशंट सिरियस वाटतं त्याच्यामध्ये. यस राज भोईर सर बॅट्समन चेंडू खेळल्यानंतर देखील यस 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 थँक्यू. या ठिकाणी जाऊया स्कोर नितेश सरे सर या ठिकाणी सांगतील. 9 धावा 9 धावा. अनुरागची ओव्हर आहे. फटका खेळलाय राकेश आला बॉल पर्यंत रनआउटची चान्स आहे. वा फिल्डिंग भारी झाली. फलंदाज बाद.
बॅटर इथून आउट झालाय. नितेश मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीला आता नवीन फलंदाज उतरलेत. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ. करण लहाने आणि त्याच्या साथीला नितेश. व्हाईट बॉल या दरम्यान अनुरागला या धावा संख्येवरती एक्स्ट्राच्या धावा रोखाव्या लागणार आहे. 10 धावा फलकावरती झाले. टार्गेट इथून जे चेस करायचंय त्यासाठी अनुरागची ओव्हर अत्यंत महत्वाची आहे. पॉवर प्लेची ओव्हर तो हाताळतोय. 10 धावा 2 विकेट इथून आउट झालेत. इथून आपिले पॉवर प्लेची ओव्हर अनुराग या गोलंदाजाची दोस्ती 11 बडबल B+ कडून इथून समाप्त झाली आणि स्कोर झालाय तो 10. 18 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. आदरणीय विलासजी शेळके साहेब आणि लक्ष्मणजी धुळे साहेबांचं आगमन होत आहे. खरं साहेबांना झोप येणार नाही आज. जोपर्यंत आपली स्पर्धा पूर्ण होणार नाही तोपर्यंत सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर. तर भडवल संघ टीम मीटिंग नकोय तर लगेचच आपला गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पाठवायचे. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा. 1 षटक झालं आणि 10 धावा. अनुरागचं पहिलं षटक. अठरा चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. अनुरागने चांगलं षटक टाकलं. विकेट त्याने कमावल्या. 10 धावा त्याने दिल्या. नितेश आणि करण लहाने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि ओव्हर नंबर 2 ला गोलंदाजी करेल तो मात्र संघाचा संघनायक पंकज मस्कर. स्ट्रायकर एनला करण लहाने आणि करण लहाने एक संघाचा कर्णधार आहे. दुसऱ्या बाजूला बडवल B+ या संघाचा कर्णधार आहे पंकज मस्कर. दोनही कर्णधारांमध्ये रंगणारे हे द्वंद्व ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिला चेंडू दांडी गोल. बॅटर आउट. खोला टाकला चेंडू. बॅटचा फेस ओपन होईल तोपर्यंत चेंडू निघून गेला. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅटर आउट. कडून 1000 रुपये. पंकज मस्करचा काय चेंडू होता. विकेट घेऊन आला ती करणची. व्हाईट बॉलची फेक केली. या धावा थांबवल्या पाहिजेत खरं तर दोस्ती 11 बडवल B+ संघाने. खरं तर ज्या वेळी दीपक मिनमिने दादानी कॅश प्राइज लावलंय ना त्यावेळी संघ जिंकलाय. आतापर्यंत तर 5 मॅच मध्ये ते आम्ही पाहिलंय. कदाचित 6व्या सामन्यामध्ये तसं घडेल काय बघायचंय. समोर ड्राईव्ह केला ऑन साइडला. खेळाडू आहे ते एक धाव कंप्लीट वेगाने अटेम्पीतून घेतला जाईल का. एकच धाव. स्कोर इथून मात्र 12 या अंकावरती. अजूनही विजयासाठी 35 धावांची गरज आहे. देवराज 11 वेलस संघ भिवंडी तालुक्यातील हा संघ सध्या क्वालिफाय मॅचची वाट पाहतो की कोणती टीम आमच्या अगेन्स्ट येईल आणि त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार कारण अजूनही 35 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 2 चेंडू झालेले आहेत. व्हाईट बॉल. वन मोर वाईट. पंकज मस्करला एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील कारण नितेशच्या अगेन्स्ट 2 वाईट चेंडू आपण पाहिले. आधी देखील एक वाईट होता ज्यावेळी संदेश स्ट्राईक वरती होता. नितेश आला तिथे देखील एक वाईट आलाय आणि 13 धावा फलकावरती आहेत. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी रन्स पाहिजेत ते मात्र 34. 16 बॉल 34चं इक्वेशन आहे या मॅच मध्ये. फटका खेळला ऑन साइडला.
लॉंगॉनचा खेळाडू बॉल पर्यंत. समीर माळी एकच धाव. 15 बॉल आणि 33. 15 बॉल आणि 33. आणि प्रेक्षकांना आमच्या सूचना आहेत, प्लीज चेंडू टाकताना कृपया कोणी आवाज करू नका. पंधरा बॉल 34 धावांची गरज आहे. पंकज मस्कर राऊंड द विकेट. शरीराचा वेध घेणारा चेंडू. इथे देखील आपण पाहतो लेग बायच्या स्वरूपातली धाव. वेगवान चेंडू हाताळला. एक रन मिळेल. 14 बॉल आता 33 पाहिजेत. खेळाडू वेल फिट आहे का चेक करा. 14 बॉल आणि 33 धावा. आज खरं तर दोस्ती 11 नावाला खरं तर लक आहे. ही पहिल्या राऊंड मध्ये आपण पाहिलं. दीपक मिनमिने दादा खरं तर दादा आज खरं तर या संघाला जो सपोर्ट करतायत, कारण सर्व मित्रांनी पॅक केलेला हा संघ आहे. बडवल B+, दोस्ती 11 बडवल B+. दोस्ती चषकाचा गाजावाजा आपण पाहिलं. नरेशदादा मिनमिने, गणेशदादा मोडक यांची ही स्पर्धा. आणि फटका ऑन साइडला. फिल्डिंग परफेक्ट फिल्डिंग आणि थ्रो बघा. अचूक थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये. दोस्ती 11 बडवल B+. आता एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट झालेली आहे, कारण 3 विकेट जिथून आउट झाल्या मिताली श्री गणेश कासगाव टीमच्या, तिथून मात्र संघाला एक ताकद मिळाली. आणि पंकज मस्करची ही षटक इथून सुरू आहे. आणि संदेश आलाय ज्याने 2 बॉल मध्ये आतापर्यंत एकच धाव केलेली आहे धाव फलकावरती. फटका भारी आहे संदेशच्या बॅट मधून. उंच हवेत मिस्टेक अनुरागची. जमिनीवर चेंडू आला आणि सीमा पार चौकार. लक्ष्मणजी धुळे साहेब, गणेशदादा मोडक, नरेशदादा मिनमिने, विलासजी शेळके साहेब, प्रकाशजी पाटील साहेब, दीपक दादा मिनमिने, सर्वजण या मॅच कडे फोकस करतायत. टॉप 5 मध्ये पोहोचणारे चारही संघ या मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन करून पाहतायत, कारण या दोघांपैकी जो जिंकणार तो वेलेच्या विरोधात खेळणार आहे. म्हणजे एक एक टप्पा पार करत आहे संघ आता क्वालिफाय होण्याच्या दिशेने चाललेत. आणि ज्यांनी ऑलरेडी 3 टप्पे पार केले ते मात्र आता निवांत बसलेत. 12 चेंडू 28. गेम इथून आता थोडा फास्ट केला. ही दोन्ही टीमला आपण सूचना करूया. आणि गोलंदाजीसाठी आलाय उमेश जामगरे, या वर्षी 3 मॅन ऑफ द सिरीजच्या सायकल जिंकणारा हा खेळाडू जो बॉलिंग मार्क होती. पहिला बॉल वेगवान चेंडू. फलंदाज संदेशला हा चेंडू न समजता विकेट किपरचा. चला प्रेक्षकांना विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसू नका. साइड स्क्रीनच्या समोर जो आमचा लाडका प्रेक्षक बसलाय, खरं तर दादा आपण प्लीज मागे जा. ऑन साइडला गॅप मोठा आहे, पाठवला चेंडू सीमा बाहेर, खेचलाय तो संदेशने चौकार.
गोलंदाज उमेश जामगरे. फटका हवेत आहे. डाऊन दी बॉल स्वतः यष्टी रक्षकाने झेल टिपलाय. फलंदाज बाद. ते 22. बालाराम शेठ कांबरी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मिताली 11 नावाने आज खेळतोय. अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बालाराम शेठ कांबरी यांच्या सुकन्याच्या नावाने आज संघ खेळतोय. मिताली 11 श्री गणेश कासगाव. 8 चेंडू आणि कंपल्सरी 22 धावा इथून चेस करायच्यात. उमेश जामगरे. 5वा बॉल. विकेट कीपर कडे प्रमोद कडे चेंडू आहे. डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. 7 बॉल आता 22. दोस्ती 11 बडवल B+ टॉप लेवलचा संघ या वर्षीच्या सीझन मधला. फटका खेचलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ढकललाय. आतमध्ये चेंडूला ढकललाय. पंकज होता त्या ठिकाणी. 2 धावा घेतल्यात. ओव्हर इथून समाप्त झाली. 47 चे लक्ष असताना आता विजयासाठी गरज असणार. एकोणीस धावा संख्येची. स्कोरर माझ्यापासून थोडा दूर आहे पण स्कोरर या ठिकाणी एकंदरीत त्याचं टॅली झालंय. 6 बॉल मध्ये 19 पाहिजे. 28 झाले स्कोर कार्ड वरती. दोन्ही टीमचे 12th मॅन आहेत. स्कोर कडे त्यांचं पूर्णपणे लक्ष आहे आणि 6 बॉल मध्ये रन्स पाहिजे ते 19. खरं तर टॉप 5 च्या लढती कधी सुरू होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. चिठ्ठ्या या ठिकाणी तयार ठेवा कारण क्वालिफायची मॅच सुरू झाली की आपण चिठ्ठ्या काढणार आहोत जिथे 5 संघांचं खरं तर 6 बॉल 19. एकोणीस धावा वाचवण्याची जबाबदारी स्वीकारली ती राकेश पाटील. नितेश आहे कासगाव संघाचा. नितेश सलामीच्या भूमिकेत आहे. खरं तर 47 धावा संख्या करताना देखील समोरच्या बाजूने तेवढाच प्रतिकार झाला. चला फास्ट फास्ट फिल्डिंग आपण लावून घ्या. लवकर षटकाला इथून सुरुवात करा. राकेश पाटील 6 बॉल 19 धावा इथून डिफेन्स करायच्यात. फिल्डिंग इथून सेट झालेली आणि आता 6 बॉल 19 साठी राकेश पाटील आपल्या षटकाला इथून सुरुवात करत असताना लास्ट ओव्हर सामन्याचं चित्र आहे. 6 बॉल 19. पहिला चेंडू राकेश मार्गस्थ झालाय. ओव्हर द विकेट पहिला बॉल हवेत आहे. पाठवला चेंडू सीमा पार. एका टप्प्याखेर चौकार. चांगला चेंडू राकेश पाटीलचा. 4 बॉल आता 15. व्हाईट बॉल साठी DRS कुठल्याही टीम साठी नाहीये. 4 बॉल आता 15. 2 चेंडू जर राकेश पाटीलने डॉट काढले दोस्ती 11 बडवल B+ ला विजय मिळू शकेल. मागे चेंडू चाललाय. एकच जाव 22 च्या स्वरूपातली धाव. आता 3 बॉल जिंकण्यासाठी धावा पाहिजे 14. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ
पहिल्या ओव्हरमध्ये दोस्ती 11 बडवल बी प्लस संघाला अवघ्या 5 धावा त्यांनी दिल्या होत्या. वर्चस्व राहिलं होतं. आणि देवराज 11 वेले संघाचा संघनायक आपण स्टेजकडे येऊन थांबा. 3 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. राकेशचा हा चेंडू यष्टी रक्षक पंकजच्या हातात. सामना आता ताब्यात येतो दोस्ती 11 बडवल बी प्लस संघाच्या. कारण 2 बॉल आहेत, विजयासाठी 14 पाहिजेत. कारण 2 षटकार जरी आले तरी 2 धावा कमी पडतील. पण क्रिकेट आहे. इथून गोलंदाजाला चांगला बॉल टाकला आणि इथून राकेशचा चेंडू डॉट. आता 1 बॉल 14. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघ 47 चा पाठलाग करत होता. आणि दोस्ती 11 बडवल बी प्लस संघाच्या राकेश पाटीलने डॉट चेंडू काढत आता संघाच्या पाठीराख्यांना विजयाचा विश्वास. आणि संपलाय सामना. जिंकलाय तो मात्र दोस्ती 11 बडवल बी प्लस. आणि आजच्या रात्रीची क्वालिफायची मॅच रंगणार. देवराज 11 वेहले आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो मात्र दोस्ती 11 बडवल बी प्लस. 3 ओव्हरची मॅच असेल. टॉस आपण करणार आहोत. लवकर या कर्णधार टॉस साठी.